नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण मुंबई उच्च न्यायालय यामध्ये शिपाई व हमाल या पदाची भरती निघालेली होती याबद्दलची संपूर्ण माहिती आपण पाहणार आहोत। त्यापूर्वी चॅनलवरती नवीन असाल तर मिशन नोकरी यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब करा। चला तर पाहूया डिटेलमध्ये। तर मित्रांनो, मुंबई उच्च न्यायालयामध्ये 132 जागेसाठी शिपाई व हमाल या पदाची भरती निघालेली होती आणि ही भरती मित्रांनो मार्च 2023 मध्ये निघाली होती। लक्षात ठेवायचं, मार्च 2023च्या भरतीबाबतची यादी या ठिकाणी प्रसिद्ध केली आहे। जे विद्यार्थी एक्झामसाठी पात्र झाले होते त्यांची यादी या ठिकाणी जाहीर करण्यात आलेली आहे आणि तुमची एक्झाम डेट पण या ठिकाणी जाहीर करण्यात आलेली आहे। तर पहा ही संपूर्ण यादी कशा प्रकारची आहे, किती विद्यार्थ्यांची नियुक्ती केलेली आहे आणि तुमची परीक्षा केव्हा होणार आहे। तर बघा मित्रांनो, bombay.highcourt.nic.in या साईटवरती जायचंय। या साईटवरती गेल्यानंतर रिक्रूटमेंट या टॅबवर क्लिक करायचं आहे। क्लिक केल्यानंतर संपूर्ण अशा प्रकारे पेज दिसणार आहे। तर बघा मित्रांनो, अगोदर 3888 विद्यार्थ्यांची नियुक्ती करण्यात आली होती एक्झामसाठी आणि त्यांना 125 रुपये फी भरायची होती। तर बऱ्याचशा विद्यार्थ्यांनी या ठिकाणी आपली एक्झाम फी भरली आहे। यामध्ये 564 असे विद्यार्थी आहेत त्यांनी एक्झाम फी भरली नसल्यामुळे त्यांचा अर्ज या ठिकाणी रिजेक्ट केलेला आहे। यावर क्लिक करायचं आहे। तुम्ही येथे रिजेक्ट लिस्ट पाहू शकतात। त्यानंतर बघा मित्रांनो, 3324 विद्यार्थी नियुक्त केलेले आहेत एक्झाम टेस्टसाठी। तर तुमची अपीयरिंग स्क्रीनिंग टेस्ट या ठिकाणी घेतली जाणार आहे। यावर क्लिक करून संपूर्ण PDF पाहू शकतात। तर या ठिकाणी बघा, स्क्रीनिंग टेस्ट फॉर द पोस्ट ऑफ प्यून अँड हमाल ऑन 5 मे 2024। तर मित्रांनो, तुमची जी एक्झाम आहे ती 5 मेला होणार आहे आणि पत्ता या ठिकाणी दिलेला आहे। या ठिकाणी तुमची एक्झाम घेतल्या जाणार आहे आणि तुमचे प्रवेशपत्र केव्हा येणार आहे तुम्हाला साईटवर प्राप्त केले जाणार आहे। 5 मेला एक्झाम आहे मित्रांनो, 2 ते 3 दिवसात तुम्हाला प्रवेशपत्र दिले जाणार आहे। तर मित्रांनो, एक्झामला जाताना तुमच्याकडे स्वतःचे आधार कार्ड असले पाहिजे किंवा ड्रायव्हिंग लायसन असले पाहिजे किंवा निवडणूक आयोगाचे ओळखपत्र असले पाहिजे किंवा पॅन कार्ड असले पाहिजे। तुम्ही ओरिजिनल प्रत सोबत घेऊन जायचे आणि मित्रांनो, तुमच्या नावामध्ये बदल असेल तर विवाह नोंदणी प्रमाणपत्र किंवा राजपत्र सर्टिफिकेट काढून घेऊन जावं लागेल। तर या ठिकाणी बघा, संपूर्ण यादी प्रसिद्ध केलेली आहे। तर टोटल 3324 विद्यार्थ्यांची नियुक्ती या ठिकाणी एक्झामसाठी झालेली आहे आणि 569 विद्यार्थी जे आहेत त्यांनी एक्झाम शुल्क भरले नसल्यामुळे त्यांचा अर्ज रिजेक्ट करण्यात आलेला आहे। याची PDF लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मिळून जाईल, एकदा चेक करून घ्या। दिलेली माहिती जर समजली असेल तर व्हिडिओला एक लाईक करा। चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करा, कारण की अशीच महत्त्वपूर्ण व्हिडिओज आपण दररोज घेऊन येत असतो। चला तर मित्रांनो, धन्यवाद।